माय गॉड. फुलाचा शॉप बघून तर माझे डोळे डायरेक्ट भिंगायला लागले. कारण तिथे एवढे फुलं होते बाहेरच ठेवेल. आणि हर प्रकारचे फुल होते, हर कलरचे फुल होते. मैं आपके दुकान में काम करने को आया हूँ. मेरे को अच्छी तरह से काम सिखाओ. अलग अलग फ्लावर्स है. ये शेवंती है, ये कार्नेशन फ्लावर्स है, ये जिप्सो है लिलिया में. तो इसको देके हम लोग हैंड बुके बना के आपको सिखाएंगे. फुलाचे नाव पाहून तुम्हाला तर कसं तरीच वाटलं. ते नाव तर खूप अवघड होती. जैसा मैं कटिंग कर रहा हूँ ना, सेम टू सेम ऐसा ऐसा उल्टा पकड़ो. ये आप लेके इतना दिखाया ना आपको, अभी खुद का करने का. बढ़िया बना, बहुत बढ़िया लग रहा है. ठीक आहे पवन, चल आता आतमधली नावं करायची आहेत आपल्याला. रिसेप्शन के लिए फ्लावर्स. ये 350 वाले, ये 1500 वाला. काम पूरा वो वाला एक बार एक दिखा दो. सरांचा बुके बाजूला ठेव. हा, सरांचा मुख्य इकडे ठेवा लागला साईडला. गुलाब घेऊन जा तुमच्या बॉयफ्रेंडला. खूप छान वाटतं. तेवढी अरे, प्राइस अगोदर आहे काय तिची. दाखवलं तुम्ही बुके म्हणला त्यामुळं. आणि प्राइस. तुमच्यासाठी फक्त कमी केली, फक्त 500 रुपये. अरे पण जास्त वाटते याची प्राइस. नाही ना, तुमच्यासाठी तर तेवढीच नाही आहे. जास्त वाटते. 50 रुपये तुमच्यासाठी कमी करून टाकले. आणि एक कॅडबरी घेऊन टाका फ्री मध्ये. ठीक आहे चल. दे चल. दुकानदारवाला तर तिकडे बसेल. मी म्हणलो आता भाव तर मला माहित नाही, काय सांगू काय नाही. पण मी सांगून दिलं जे मी माझ्या मनात येत होतं का ते मी बोलायचं होतं, ते एकदम परफेक्ट निघायचं. खूप अच्छा है ये. इसकी प्राइस है सिर्फ 150 रुपये. तुम्हारे लिए 100 रुपये में दे डालेंगे. ठीक है. 100 रुपये में. आइटम को तुम्हारी गर्लफ्रेंड होंगी तो गर्लफ्रेंड होंगी तो उसके लिए एक गुलाब का फूल लेके जाना. श्योर एक प्रपोज मारना. फ्लावर भी दे दीजिए. ऐसा करना. वो हंसेगी, उसका मुंह मीठा करना. जरा हंसेगी वो. अच्छा. नाराज नहीं होंगी तुम्हारे से, गुस्सा नहीं करेंगी. ये गिफ्ट है मेरे लिए. हाँ, गिफ्ट मेरे तरफ से. ओके दैट्स ग्रेट. Compliment. थैंक यू सो मच. 950 रुपये. मेरा बजेट 700 था बट. आ जान दो. देता. हाँ आ दे दो. क्या नहीं दूं. इतना कम पे क्यों दे रहे हैं यार? फायदा क्या है इसमें? 850 दे दीजिए, नया है, मालूम नहीं है. नहीं भैया नहीं, उन्होंने अभी हाँ बोला मुझे. बहुत क्यूट दिखती है. मेरे तरफ से तुम मेरे पेमेंट से निकाल लो. तू ओके, ठीक है सर, दे दीजिए. देखो पेमेंट हो गया. तर कसं केलं आम्ही. अब जो भी बोला है अब ठीक बोला है कस्टमर के साथ, ऐसे ही ठीक है एकदम. मस्त झालंय. आता आम्ही चाललो पार्टी करायला. कैफेटेरिया में कैसे काम होते हैं आपको मैं सिखाता हूँ, बस बैठ जाइए. थैंक यू. जैसे गेस्ट आया तो उनको मेनू देने आए, अच्छे से बात करने का, उनसे ऑर्डर लेके आ जाने का. बस कॉफ़ी कैसे बनाता है, ड्रिंक्स कैसे बनाता है, चलो मैं आपको सिखाता हूँ. ये कॉफ़ी बीन से इसका पेस्ट निकालेगा. इसका एकदम गुतड्यामध्ये ती बटणं होती आणि कोणतं बटन कोणत्या टायमाला दाबायचं, मग त्याच्यापासून ही तयार झालं पाहिजे. ती फक्त मी लक्षात ठेवलं होतं, पण मला वाचता येत नाही ती. ती आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वगैरे शिकवल्या. चलेंगे बस. त्याच्यामध्ये अमेरिकन हॉट कॉफी, अमेरिकानो, आणखी कॅपेचिनो. थँक्यू. वा, खूप छान केलं. फॅन्टॅस्टिक. आपण एक ट्रायल करूया. ओके. हो. त्यांनी बोट लावलं ना, हे बघा इकडे बोट ठेवायचं आपलं. किंमतवर बोट. हा, आपलं बोट ठेवायचं म्हणजे आपल्याला कळतंय. हाय मॅम, गुड इव्हनिंग. माय नेम इज पंकज. हाऊ कॅन हेल्प यू मॅम. साधं पाणी देऊ का? पाणी नको मला, मला कॉफी. स्पेशलमध्ये चॉकलेट ब्राऊन आहे आणि स्ट्रॉबेरी चॉकलेट केक आहे. एक चॉकलेट ब्राउनी. चॉकलेट कॉफी वगैरे पण खूप महाग होते. 300-400 रुपयेची एक, म्हणजे तो एवढूसा ग्लास वगैरे असतो. तुमची स्माईल एक नंबर आहे. आवडली साहेब, एकदम भारी वाटतं तुम्ही. एंट्री नाही भारी वाटतं.
माय नेम इज सुभाष. मी कधी बोललेलो नाही तसं, पण प्रयत्न मी असे करतो की मला 100% येणार आणि मी ते करणार. तुम्ही खूप काम छान केले आहेत आणि माझे कस्टमर पण खूप खुश झाले आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. थँक्यू. जॉब लागला कॉंग्रॅच्युलेशन. डिजी टपाल आलंय. आम्ही वेट करत होतो रिझल्टचा. मग लगेच टपाल वाजलं. टिंग 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 डिजी टपाल आलं. आजच्या टास्क मध्ये एकमेकांना चॅलेंज देऊन आणि आपल्या मॅनेजर्सने दिलेले जॉब पूर्ण करून ज्या जोड्या विजय ठरल्या त्या आहेत विजय गुरली. पहिलाच नाव विनरचा होता विजय आणि गुरलीन. तर आम्ही खूप हॅपी होतो कारण क्रिशनी आम्हाला चॅलेंज केला होता, आम्ही एक्सेप्ट केला होता आणि आम्ही जिंकलो. रामा, नीता, पवन, ऐश्वर्या, सुभाष, गायत्री, ऋषिकेश, श्रुती विनर्स. ज्याने आपल्याला चॅलेंज दिला आपण त्याला टक्करला खेळलो आहे. माझ्या मनावर मला गॅरंटी होती मी अर्जुनला हरू शकतो आणि मी करू शकतो. आतापर्यंत नुसतं मी टास्क घेत खेळत चालतो, पण आता जिंकलो त्यात मला लय आनंद होता. मला कोणाला माहिती होतं की आम्ही जिंकणार. मग मला असं कॉन्फिडन्स नव्हता नाही. हा, पण मला होतं कारण की आम्ही खूप सारा इमोशनल कनेक्ट आणि एक पर्सनल कनेक्ट केलेला. डिजी टपाल आलंय. आजच्या टास्क मधल्या गोळी विजय झाल्यास एका जोडीला नॉमिनेट करतील. सगळ्यांनी बहुमतानी. पण बहुमतानी करायचंय का सहमतानी करायचंय? प्रत्येकाने एक नाव टाकायचं. मला कळून गेलो होतो कोण कसे. समोरच्याने टक्कर दिली, मी एकदम त्याला डबलनी टक्कर दिली. मी सर्वांचं स्वागत करतो. चल भावा सिटी. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. व्हेरी गुड. आता माझ्या हातात काय आहे ते तुम्ही ओळखलं असेलच. हे नॉमिनेशन्स आहेत. आपले 5 पेअर्स जिंकल्या आणि 5 पेअर्स जिंकू नाही शकल्या. पण हे जे नॉमिनेशन झाले ते मी तुम्हाला आता सांगतो की सगळ्यात जास्त वोट्स कोणाला मिळाले. पहिलं नॉमिनेशन आहे ज्या जोडीला, ती जोडी आहे रेवती आणि अर्जुन. एक्सपेक्टेड सर. दुसरं नाव आहे क्रिश अक्षता. तिसरं जे आहे रेवती आणि अर्जुन. अक्षता आणि क्रिश पुन्हा एकदा. आता शेवटचं मत जे राहिलंय आपल्याकडे, काय वाटतं ऐश्वर्या? क्रिश आणि अक्षता. आणि बरोबर उत्तर आहे तुझं. या टास्क नंतर क्रिश आणि अक्षता यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आला आहात. पुढचा टास्क जो आहे तो जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेफ होऊन जाता, नाही तर तुम्ही डेंजर झोन मध्येच राहता. ओके. आता आपला टास्क काय असणार आहे त्याची मी एक साधारण तुम्हाला आयडिया देतो. जसा देश तसा वेश. ऑब्व्हियसली ते बघून कळलं की मुलांना ड्रेसअप करायचा किंवा त्यांचा काहीतरी मेकओव्हर करायचा असा काहीतरी टास्क असणार आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असणार आहेत. एक म्हणजे थ्रिफ्टिंग, एक मेकओव्हर
आणि एक रॅम्प वॉक. त्या 3 गोष्टी मिळून हा एक टास्क असणार. ते एक एक काय असणार ते मी तुम्हाला समजवतो. रेवती, साधारण महिन्याला कपड्यांवर किती खर्च करतेस? आय एम नॉट दॅट की शॉपिंग करूया असं माझं नाहीये. काही कामच असेल तरच. मी तर करते, मला फॅशन खूप आवडतं. 8 to 10 फाईन. 8 ते 10 लाख रुपये महिन्यात. नाही. अच्छा. यायला नुसतं कपड्यांवर नुसतं यांचं 10,000 जातात. मेकअपवर जायला किती जात असं? एका महिन्याचे ते 10,000 रुपये खर्च करतात. ते 10,000 मध्ये मी एक वर्ष काढला असता कपड्यात. अनुश्री? मला ब्रँडवरती जास्त खर्च होतो माझा. आणि असंच फिरता फिरता आवडलं मॉलमध्ये किंवा कधी तरी मला कुठूनच खाली हात यायला आवडत नाही. बेसिकली आपला जो टास्क आहे त्याच्यामध्ये जास्त काम आपल्या सिटी सुंदरींचं आहे की तुम्हाला आपल्या गावरान ब्रोजचं कम्प्लीट मेकओव्हर करायचं आहे. म्हणजे त्यांच्या कपड्यांपासून, त्यांच्या लुकपासून ते त्यांच्या वॉकपर्यंत जे काय आहे ते सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना ट्रेन करायचं. आम्ही सगळ्या इतक्या एक्साइटेड झालो एकमेकींकडे बघायला लागलो. वाव फायनली. की डे 1 पासून त्याला सांगते एक दिन आएगा जेव्हा मी तुझे केस कापणार. सो त्याच्यातला पहिला भाग आहे थ्रिफ्टिंग. थोडक्यात सांगायचं तर गावात पण कदाचित होत असेल, कारण आम्ही लहान असताना ते व्हायचं. काही बायका भांडी घेऊन यायच्या, डोक्यावर टोपलीमध्ये भांडी असायची आणि आपल्या घरातले जे जुने कपडे वगैरे असतील ते साड्या किंवा बाकी काही कपडे असतील ते आम्ही त्यांना द्यायचो आणि मग त्याच्या एक्सचेंजमध्ये काही भांडं हवं असेल ते. इथे तुम्ही बघता एवढे सगळे कपडे हे मुलांसाठी आहेत. सो मुलांसाठी कपडे घेण्यासाठी अर्थात त्यांच्या मेंटर्सना काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. तुमचे जे कपडे आहेत ते देऊन तुम्हाला मुलांसाठी कपडे घ्यावे लागणार आहेत. आई शपथ, आमचे कपडे द्यायचेत आणि त्यांना कपडे घ्यायचेत. मी तर खूप स्ट्रेस झालेली, कारण मी सगळे छान कपडे आणलेले, एक्सपेन्सिव्ह कपडे आणलेले. मला माझी कोणतीही गोष्टी द्यायची नव्हती, कारण मी माझी गोष्टींवर माणसांपेक्षा जास्त प्रेम करते. सगळे पोरी तर रडायला लागलेले की बापरे आमचे कपडे हे ते आणि मी म्हटलं मी एवढे भारी कपडे अजून आणलेच नाहीत, तर माझ्याकडे जे ते आपण देऊन थ्रिफ्ट करून टाकूया. अनुश्री, आपल्या लाडक्या अथर्वासाठी करणार की नाही सॅक्रिफाईस? ब्रँड जे तू घेतलेस एवढे. आय ओनली बाय ब्रँड्स. ओके, गिव्ह ब्रँड्स. तू किती सूटकेसेस आणल्या आहेत? 10? नाही म्हणजे 4 मोठ्या आणि 1-2 एक्सेसरीजच्या फुटवेअरच्या वगैरे. बेटा, आता तुला जर का नॉमिनेशन मधनं सेफ व्हायचं असेल ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. तर दे 2 सूटकेस. सो हा तर झाला पहिला भाग, थ्रिफ्टिंग. ओके, दुसरा भाग आहे मेक ओव्हर. म्हणजे जे डे 1 पासून आय थिंक सगळेच विचार करत होते ते फायनली होत होतं. मुलं स्वतःहून सांगणार नाहीत की कसा लुक असला पाहिजे. दॅट डिसिजन इज कम्प्लिटली मुलींचं. आणि नंतरचा तिसरा भाग आहे रॅम्प वॉक. सो रॅम्प वॉक मुलांना करायचंय आणि मुली अर्थात त्यांना दाखवतील, शिकवतील की म्युझिकवर, त्या बीट्सवर ते वॉक कसं केलं जातं. प्रत्येक लहानातली लहान गोष्ट विल बी नोटिस्ड अँड विल बी अकाउंटेड फॉर. ओके, त्याचे तुम्हाला मार्क मिळतील. सो ऑल द बेस्ट गाईज, हॅव फन, एन्जॉय युअरसेल्फ. आज जो मेन दिवस आहे, ज्याच्यासाठी मला असं वाटतं मी हा शो करतेय, तो दिवस फायनली आलाय. आतापर्यंत तो काय गावाचा मॉडेल होता, आज त्याला मी सिटीतला मॉडेल बनवणार आहे. अँड आय एम व्हेरी एक्साइटेड. चले चलो. हे आहे सॅलॉन. पहिली बार आलो मी, असं बघू राहिलो. आमच्या गावाकडे तर असं नाहीच आहे दुकान एवढ्या मोठ्या. किती ग्रँड आणि लॅविश आहे, आणि सगळं फक्त तुझ्यासाठी. एवढ्या मोठ्या मोठ्या काची, एवढ्या खुर्च्या बिरच्या, ते खूप सारे टुप बिप होते तिथे. कुठं आणले नवीन जागेवर? केस का पण दुकान नव्हे, उगाच मला नको. नमस्कार. नमस्कार साहेब. माझं नाव ऋषिकेश. तुमचं? रुपेश. मला मेकअप करायचं नाही आहे. नाही मला कटिंग करायची आहे फक्त. हो, तुम्ही सांगणार बस.
तर आम्हाला ह्याचा पूर्ण मेकओव्हर करायचा आहे. मेकअप नाही, पूर्ण लुक चेंज करायचा आहे. पूर्ण लोक म्हणजे टक्कल नाही करायचं दीदी. केस कापणार आहेस ना नुसते? नाही नुसते केस नाही कापणार, तुझी मिशी पण. मुछ नाही तो कुछ नाही, त्यामुळे मिशी नाही. असं लोकांनी ओळखलंच नाही पाहिजे. अरे हा तर असं दीपक नका कोल्हे. काय करू. आमच्या गावाकडे जायचंय मला आणि परत असं नका करू दीदी. अरे बाबा कहानी में ट्विस्ट इधर भी आया. कहा अरे बाबा. साईडला मला दिसलं की एक क्यू कार्ड लिहिलेलं आणि वरती लिहिलेलं चल भावा सिटी. मला आठवलं की सरांनी सांगितलेलं जे काही सांगितलं जाईल ते पूर्ण करावं लागेल आणि हाच होता आमचा मेन टास्क. Creative haircut and styling, beard trimming, hair color and highlights, face massage and facial waxing. म्हणजे हो आहे का पण वॅक्सिंग करायला काय? नाही आहे, बघू. थ्रेडिंग येस, मॅनिक्युअर पेडिक्युअर येस, मसाज. म्हणजे ह्याने जर काय नाही केलं तर मी करू शकते का? परत कलर केल्यावर पांढरं होईल की सगळं? हा पांढराच करा ह्याचा कलर. आपण सगळं एकदम पांढरं झाल्यावर काय करू मी परत? फॉरेनर दिसणार ना तू, मग जुआना सोबत बोल जाऊन. फॉरेनर दिसणार तर. नका बा मला ते काय. हिचे केसचा जो कट आहे ना ते कटोरा कट आहे. असे बाबू असतात ना स्कूलमध्ये, तेल लावून इकड केस असते कटोरा सारखं, असं कट आहे. आमच्याकडे नाही का 100 मध्ये नाही खाकारून कुकारून द्यायचा. 1 नंबर का 100 मध्ये सगळं भेटतं आपल्याकडे. इथे नाही 100 मध्ये होणार आहे, इथे भारी होणार आहे, अजून भारी चांगलं. काय होईना पण आमची 100 मध्ये एकदम कटकुट मारून कडक दिसतो. मग तुम्ही करणार ना? नाही ह्या मॅडम करतात. आय कॅन. नाही मग. हे आमचे पहिलवान आहेत, त्यांनी कोणी कधीही मुलींशी जास्त इंटरॅक्ट केला नाही म्हणून घाबरतोय थोडा. किती एक लीडच होत्या सगळ्या, ते अवघडच झालं. तुम्ही कुठल्या ह्याच्यात आणलाय? अहो काय नाही करत, ती बरोबर करते. सगळं विश्वास ठेवा म्हणलं ना, खूप छान दिसणार तुम्ही. हो नाही, असा हो, छोट्या मुलासारखं करू नका. चला छोटा मुलगा नाही मी. बसा आरामात. करा स्टार्ट करा तुम्ही. एवढा घाबरलेला कधी नाही बघितलाय मी ह्याला. पहिलवान आहेस तू, कॉन्फिडन्स आहे चेहऱ्यावर. पहिलवान आहे पण लेडीज करले कटिंग. काय देऊ पैर? नाही इधर ठीक आहे. त्यांच्या अंगावर ठेवून म्हणून ते कसं मग ते काम कसं करणार? दे दिप्या, त्यांना पाहिजे. करे बस. करवत लावायला काय? काय दुखलं तर सांग त्यांना. ओके? काय ना मला वाईट वाटलं. कशाचं वाईट वाटत? वाईट ठेवलेलं. कसले लाईट लावल्यात नागासारखे? त्याला झिगझॅग लाईट्स म्हणतात. हे बघ, आपल्याला इकडे जायचंय आता. हाय. गुड आफ्टरनून मॅम. बस ना, बस यावर. हा, बसायचं यावर. चपला काढू. हा, चप्पल काढा. बर ठेवू. नाही इथेच काढली तरी चालेल. मला ना एक असा कलर हवाय जो पवनच्या स्किन टोनला पण कॉम्प्लिमेंट करेल आणि केसांना सुद्धा. दादा आपण स्टेजवर गेलो ना, वाराने वादळ दिसलं पाहिजे, नुसतं वादळ. ते तर तू दिसणारच आहे. तुझे केसच वादळासारखे करून टाकते मी आता. नाही सगळं कापून टाकणार आज. माझ्या मित्रांना करकटेने एक विनंती आहे, कटिंग दाढी सांभाळा. मुली खूप शातीर झालेल्या आहे. कुछ समाला नाही, सगळं काही करून कापून टाकणार तुझे विजय भावाच्या आज. सांभाळा मित्रांनो. मग अशी एका मित्राची सगळं गोड बोलून त्याचा घात करण्यात आला. काय छान दिसत होता. ठीक आहे ना? मुलींनी नाही का खूप मोठा प्लॅन केलेला आहे आपल्याविषयी. तू माझा भाव आहेस म्हणून तर सांगितलेच मला. इथं आता मिशी काढते तर पळून जाणार आहे बघ मी. तरी थांबणार नाही मी. तुझ्या मागे लगेच मी. सावकाश काढा नाही तर अंगठ्यात घुसवशील ती आणि काहीतरी आलो लावशील नको कामाला. रामा. नाही लागणार विजय, नाही लागणार. अरे हे काय नवीनच काय आणली? अबे काय अत्याचार केलं चालू केलं का तू? काय अत्याचार नाहीये रामा, मजा कर. माझ्या तर कर. छान दिसतोय. आता निळा कलर होईल तर अजून छान दिसणार. सगळा निळा विन होय. हो. ए बाई थांब रे भाऊ. पुरं डोक्याला निळा करत असेल तर चाललो मी सोडून. दर रे हो भाऊ. हो हो करायला लागेल रामा. पुरे निळे. हो. ए भाई करणे का जान देने तर मत का निळे. हे काय पुस्तक आहे आणि नवीनच काय? थंड लागू राहिली. कोलगेट ते नाही रे. आता असं वाटत होतं बा,
एक कधी धुती कधी काढते नाही आणि कधी मला म्हणजे तिथं प्रत्येक मशीनवर प्रत्येक माणूस वेगळा होता. गावाकडे थोडंसं म्हणजे कसा पण असतो आम्ही, तर शहरात जाऊन सणारे थोडासा नवीन पद्धतीची स्टाईल वगैरे करायची अशी इच्छा होती. ती म्हणजे आता इथं पूर्ण होत आहे, तर मला थोडंसं चांगलं वाटत आहे. फर्स्ट टाइम फेशियल करताय का तुम्ही? नाही, मी फक्त पावडर लावतो. परमनंट मार्करने लावलंय का रे टिक्का? टिक्का आपली शान आहे. माझ्या अंगातलं सगळं कातडं निघन बघ, टिक्का नाही निघणार, लक्षात ठेवा. मी कसलं भारी दिसते फुलवरचा. तुमच्या इथल्या सलून मध्ये असतं का? आमच्याकडे बल्ब असतो 10 रुपयाला. फुल पॅम्परिंग सेश त्यांचं चालू होतं, ते बघून मला खूप मज्जा आली आणि थोडासा फोमो पण झाला की मला पण बसायचं होतं त्यांच्या बाजूच्या चेअरवरती, हे सगळं करत बसत. एकदम राजासारखा बसलाय शत्रू. मालिश करत आहे ना मग मागे ठेवू शकता. ओ बा, मस्त वाटलं बरं का. याची मुठी पर करू शकतो ना आम्ही. कशाला मिशीला काय नाही ग माझ्या. अरे मिशीला कलर जे केसाचा कलर आहे ते. अरे नाही ना, तो चांगला वाटणार. सेम मिशीचा कलर पण डार्क ब्राऊन, हेअरचा कलर पण डार्क. अरे मी सांगते ना, चांगला वाटणार. ऐक ना, यू ट्रस्ट मी. काय नाही ट्रस्ट मी आलाय. पहिली बार धुतोय मी मुंडकं, मला काही समजणार नाही यार. मुंडकं नाही रे पवन, केस बोलतात केस. त्याला. हं. चांगलं वाटतंय का? मग भासते की या साईडला ते टीम आहे ती. कशा कसली टीम करताय ना ग मला ती. अरे ही चांगली असते. घाला तोंडात आणून घाला माझ्या. बाईस वर्षाचं गाणं आहे ते. माझी नक गोरी गोरी पान दिसले जातात. पहिला काळी काळी कुठं होती. ते मजनूला टाकला होता ना, काय म्हणतात, वेलकम पिक्चर माहित आहे ना. तो खातो पाय त्याचे खाऊन. काकडी आहे का? पण ही काकडी नाही सर, हे कॉटन आहे, म्हणजे कापूस. चमायला. मुझको को हाथ मत लगा. तू आयुष्यात पहिल्यांदा केस कलर करतो की ह्याच्या पहिले केलेस केस? याच्या पहिले मी कधीच नाही करेल. मी पहिल्यांदा करून राहिलो, पहिल्यांदा. गोणी कशी शिवतो धामणनी, तशी ते त्याच्या डोक्यात टोपी घालून त्याच्यात ते धामणवाणी घालायचे. मला पण करायचंय, मी करू? हा, करू शकता. अरे तू नको करू, तू बोक्ष पाडशील माझ्या डोक्याला. अरे बस ना. बघ काय झालं का? नाही मग कशाला एवढा घाबरत होता? थांब आता मीच करते बाकीचं. नको. हे थोडा लॉंग लेकिन ट्रिमिंग कर आणि हे शॉर्ट. हो, नवीन पंकज. ऐसा लग रहा है मैं इधर से भाग जाऊं. असं काहीतरी करूया इकडे फीड घेऊन, बिकॉज एकदम वेगळं नको करूया, जे तुझ्यावर चांगलं दिसेल आणि सोबर वाटेल तसं करूया. मला असं वाटलं का याला असं सांगा करायला, त्याला तसं सांगा करायला. बा पण काय आता मॅडम बी तिडक कडक मध्ये उभ्या माझ्या समोरच म्हणतो, भाऊ चाल भाऊ आता काप तू कसं बी का. दम्मानी करा, सवय नाही बरं का. एवढ्यानेच केवढा फरक पडलाय. आई शपथ, छान दिसतंय ना. बरं झालं की नाही माझं ऐकलं. काय चिंगम लावलाय काय? कुछ नहीं होगा, डोंट वरी. कोमा गेलास की काय? जिंदगीत पहिल्यांदा रडतोय. काय हो
सुपर हिरोचा मास्क आहे रामा. माझी प्लास्टिक सर्जरी नाही करणार ना तोंडाची? नाक थोडंसं छोटं करायचं. अरे बाप. अरे फक्त 5 मिनिटासाठी सर. खायला कलर बदलला ना. थांबा नाकात श्वास घेऊ दे. घुटमळ तू श्वास. इथं उठून बघू चालते ना? हो. हे काय भूत सेम भूत वाटवले मी खरोखरच. हा ते थोड्या वेळासाठी वाटतं. मला नाही बघायचं बाबा. हे किती दिवसात उगून केस? कसं वाटलं? रिॲक्शनच देत नाहीयेस, काहीतरी बोल. ट्रॉमटाईज झालायस का केस कापल्यावर? वाटू राहिलं तसं मला. काय वाटू राहिलंय? त्यांनी सेट केलंय अर्जुन. ते थांब ना थोडं 5 मिनिटं तरी त्याने पुरे बारीक केले ह्यांगून त्यागून. म्हटलं मला तर एकदम फेर वाटायला लागले. वो नहीं बोलेंगे. तो बोलतच नव्हता माझ्याशी. मी अर्जुन कसं वाटतंय, अर्जुन कसं वाटतंय, अर्जुन भारी दिसतंय यार अर्जुन. ये नको काढू माझी मिशी. ऐक ना, तू चांगला दिसणार आहेस, माझ्यावरती विश्वास ठेव. हे बघ तुला दाखवू का मी काढून? बघ काय वाईट दिसतंय. तू किती छान टीनेज आहेस, आपल्याला जेनझी लुक करायचा आहे. मग असं मिशी ठेवणारे मुलं छान नाही दिसत. ठीक आहे. शेंडी नाही काटाय. हे शेंडी नाही काटण्याची. दीपक कसं नाही, शेंडी कापायला ना. हा थोडं कापायला लागेल शेंडी प्लीज. आता आम्ही बॉडी वॅक्सिंग करणार आहे. हे पूर्ण जी केस आहे त्याची पूर्ण उडवून टाकणार आहे आम्ही. थोडंसं ग्रूम व्हायला लागेल ना आपल्या टास्कसाठी. खायला अंडी आणि मला मशाज हे ऐकून मला बरं वाटतं. मशाज दिले म्हणल्यावर मग काय विषय संपला म्हणलं. आता बॉडी सगळी मोकळी होणार. पण फक्त मलाच माहिती होतं. हे बघा, ही वॅक्स मशीन. त्यातमध्ये वॅक्स असते. ठीक आहे, 2 सेकंड काम. ठीक आहे आरामात होईल. ठीक आहे मग हे कापून टाकेला. तुम्हीच घ्या. काय ना मला आता पूर्ण पाहता. थांब. हा ठेवू शकतो. कसं वाटतंय रामा? हलकं वाटतंय का? हलकने रडू येतंय. लयच जड झाले अंग आता रडू. कशाला, अजून तर झालं पण नाहीये काय स्टार्ट. भैया तुम टिश्यू पेपर का पूरा भंडार लेके आओ इधर. आज फुल रडेगा मैं. बहुत है आज केस की. अरे मस्त दिसतोय. अरे चांगलं दिसतोय क्रिश. कुठून चांगलं दिसतं पूर्ण कसं? अरे जेनझी झालं तू. आता बघ, आता तू प्रॉपर सिटीतला छान कॉलेज गोईंग मुलगा दिसतोय. टेन्शन आलंय? आय लाईक दिस माय हेअर. यू लाईक युअर हेअर? से बाय टू इट. अरे बाबा राहू कंगवाना जाणार मग कंगवा जायला असेच केस कापायचे. या हेअरस्टाईल बरोबर क्लीन शेवच चांगलं वाटणार. तू हे असं ठेवणार तर ते नाही चांगलं वाटणार. तुझे एवढे चांगले कपडे आपण रॅम्प वॉकसाठी काढलेत. तिकडे बसून असा हार्ट अटॅक देतो बोलतो. मला जर आवडलं नाही ना मी येणारच नाही टास्क. म्हटलं मी तिकडे बसून त्याला लेक्चर चालू केलं. मी आहे ना, 1 मिनिट हे ऐक. या हेअरस्टाईल बरोबर क्लीन शेवच चांगलं वाटणार. तू हे असं ठेवणार तर ते नाही चांगलं वाटणार. तुझे एवढे चांगले कपडे आपण रॅम्प वॉकसाठी काढलेत. तिकडे बसून असा हार्ट अटॅक देतो बोलतो. मला जर आवडलं नाही ना मी येणारच नाही टास्क. म्हटलं मी तिकडे बसून त्याला लेक्चर चालू केलं. मी आहे ना, 1 मिनिट हे ऐक. मी माझे कपडे दिलेत. ज़्यादा डिसाइड करेंगे तो कलर ज़्यादा लाइट हो जाएगा. हा एवढं विसरू नको. अंगठ्या दिलेत आणि ते सगळं दिलं तुझ्या समोर दिलंय. करेक्ट. मग मी जर तुझ्यासाठी तेवढं करते तर तू पण थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊ शकतोस ना. हे बरोबर नाही दिसणार.
ते चांगलं दिसेल. तिकडचं ते करतील नंतर. हा कलर चढतोय आता, त्यांना कलर धुवायचे. त्याला कलर धुवायला हा, पण आपण मिशी काढूयात. क्लीन शेव. कसं दिसेल? खूप मस्त दिसेल. मला बोलतो माझी स्टाईल आहे, माझी स्टाईल. मी म्हटलं अर्जुन, आत्ता जे आपण करतोय ना ती स्टाईल आहे. ह्याच्या आधी जे होतं ते फक्त होतं. ते स्टाईलचं स्ट पण नव्हतं त्याच्यात. हा बोलणार नाही माझ्याशी 4 दिवस असं वाटतंय मला. नंतर पूर्ण एकत्र कसं वाटतंय ते घालून जायचं. वहाँ पे रिमूव करेंगे हम अपने. केस सोडून काय पण सांगितलेलं मी, केस सोडून काय पण करा. ट्रस्ट द प्रोसेस. अजून हेअरकट झाला नाहीये. माझ्या सोन्यासारखे केस खाली पडते दिसल्यावर मला कसं वाटलं. आता एकदा पण तू बोला ना माझे सोन्यासारखे केस काढले आणि हे केलं आणि ते केलं, वाटोळ केलं तर बघ दीपक, तुला मी आधीच सांगितलं दीपक, मला चिडचिड केलेलं आवडत नाही, मला राग आलेला आवडत नाही. प्लीज डोंट फोर्स मी टू बी बॅड प्लीज. मग माझ्या सोन्यासारखे केस होते तर माझी मिशी उडवली. बिचारीला 18 वर्ष लागले लहानीचं मोठं हवा. आणि मी 18 सेकंड मध्ये उडवली. 18 सेकंड. भारी दिसू राहिलं. हो मग आता भारी दिसते. मला तर काही कटिंग तर नाही आवडली, पण कलरिंग आवडली मला. पूरा लाल कर दे भाई, पूरा नहीं क्या, सब लाल कर दे. म्हणलं डोक्याला कलर सोडून दुसरं काय बी करा, नंतर वस्तात आमचं मारलं समजा तर मला काय हो म्हणायला माझ्या काट्या फुटणार आहेत. मी म्हणते अजून कमी करूया. या बाइक स्टॉप इट. आमच्या दोघांची पण तुझ्या मनाविरुद्ध झालंय का हे? होय. लाल केले लाल. लाल झाले. बोट मला रोबो असतो नाही का तसा दिसतोय रोबो. अरे बाबा हा मॉडेल झालास. कशाचं मॉडेल बघा आता, कुठला कोंबडा कट केलाय मला. मी कडकलक्ष्मी होतो. प्रोफेशनल झालो. तू असं विराट कोहली दिसतोय तर थोडासा. काय केली ती एवढी? काय केली? फक्त नाटक करतो. आता स्टायलिंग झाल्यानंतर ना स्वतः खुश होणार. कपडे झाले, मॅनिक्युअर पेडिक्युअर झालं, मोस्ट इम्पॉर्टंट हेअरकट झालं. आता आय कांट वेट टू सी एंटायर लुक पुट टुगेदर. अर्जुनचा फुल मेकओव्हर खूप भारी झालाय आणि तो खूप वेगळा दिसतोय. म्हणजे मी पण त्याला कधीपासून असंच बघते की बापरे कसं बघितलं होतं आणि आता कसं बघते म्हणून. बट आय थिंक वी आर डेफिनेटली रेडी. आज रात्री रामा करणार आहे मस्तपैकी रॅम्प वॉक. तर रामा दाखव. चले बाई सिटी में जाने का है. सो मी जो टास्क दिला होता त्याप्रमाणे मुलींना थ्रिफ्टिंग करून आपले काही जुने कपडे देऊन मुलांसाठी काही नवीन मॉडर्न फॅशनेबल कपडे घ्यायचे होते. हाय. त्याची आम्ही वाट बघत होतो, तो दिवस आलाय मेकओव्हरचा. काय तुम्हाला आवडला ते घ्या मग. Oh, great. Yes. थ्रिफ्टिंग म्हटल्यानंतर काही मुलींना जरा
जीव वरखाली झाला होता, त्यांचे चेहरे पडले होते. पण त्यानंतर टास्कसाठी काहीही असं म्हणत फायनली त्यांनी थ्रिफ्टिंग केलं. कन्फ्युज होऊ नका, बसत नाही. अरे जुब्बा काढल्या बॉटाली. माझा डोळा तर एकच जॅकेट वरती होता, तो होता ब्ल्यू जॅकेट, जो मला खूप 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 आवडलेला. ओ नाईस. थांब थांब, खेचू नको, कपडे खेचायचे नसतात कधी. थांब सोड. मी पहिलं तो जॅकेट बघितलं जे मला असं वाटलं की दीपकवर चांगला दिसेल. कसा दंगा चालू आहे वर? नसता दंगा. बट इज लुकिंग नाईस. तर तुम्हाला हे जीन्स हवंय आणि हा स्वेटशर्ट हवंय. हो. ग्लेअर्स, ब्रेसलेट अँड अनदर ब्रेसलेट अँड लॉकेट अँड शूज. तर तुम्ही काय ट्रेड करताय प्रणाली? ऑलराईट. रडू नको, दे, टाइम नाही मी घातलं पण नाहीये. वन जॅकेट, वन टी शर्ट, वन जेनिम, वन हातातलं ब्रेसलेट. But this, I am ready to give all of this. My heels, my crystal heels. Pretty please. नेकलेस खूप छान आहे. My necklace. मी आधी 2 मिनिटासाठी असे झाले की ही चेन. मग मी 2 सेकंडचा विचार केला आणि मग मी ती चेन काढत होते. चांदीचा माझा नेकलेस देते मी. तुमचे ब्रेसलेट ट्रेड करावं लागेल. स्वेटशर्टसाठी करावं लागेल. असं नको करू. अरे मला मी 4-5 आणलेत ब्रेसलेट. 4-5 ब्रेसलेट आणलेत मी अशासाठी. पण मला काय मिळणार आहे? हे ॲक्सेसरीज, हे ब्रेसलेट आणि हा ब्रेसलेट. ओके, सी मोर टू गो. इयरिंग पण चालेल, तुम्ही हे लॉकेट घेऊ शकता, चालेल. मी नाही आणलेत जास्त कानातले वगैरे सगळं. मला मिक्स्ड फिलिंग्स होते. टास्क आहे, करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट कपडे गेले. This is a designer dress which is for मला तुमचे हिल्स खूप शायनी वाटले, ते हवं मला. हे माझा बर्थडे ड्रेस आहे आणि हा खूप माझा फेवरेट ड्रेस आहे आणि इट्स फ्रॉम अ गुड ब्रँड. ती वेळ आली जिथे माझं हार्ट ब्रेक होणार होतं. अजून काय? आणि हे ब्रँडेड ड्रेस आहेत, ब्युटी लॅशेसचे नाही आणि पाहिजे. हे युरोप गर्ल्स आहेत. नाही पाहिजे मला. का मला branded? कपडे तुझं हे नाही पाहिजे मला. हा ड्रेस मी स्वतः शिवला. ठीक आहे. सो हा प्राइसलेस आहे. काही वस्तू तर माझ्या हातातून सुटत सुद्धा नव्हत्या. जेव्हा मी त्या मुलाला ते देत होती तेव्हा, आणि त्यांनी पकडल्यानंतर माझा हात उघडतच नव्हता, तर मी पण तो खेचत होते, तो पण ते खेचत होता. मला तो ब्रेसलेट हवाय पक्का. विथ ड्रेस. नॉट फेअर देन. that's नॉट fair. फेअर देन. मग ते शूज आणि चेन असं दे नाही. प्लीज नाही. प्लीज प्लीज नाही. प्लीज. आधीच एकतर एवढे कमी कपडे आणले तिकडे येताना आणि त्यातले पण द्यायचे. म्हणजे ते काहीतरी 13वा महिना म्हणतात ना दुष्काळात. आईच्या गावात गावात आईच्या गावात भराच्या भावात आईच्या गावात गावात आईच्या गावात भराच्या भावात. माझ्याकडे खूप छान जॅकेट होता. एकच जॅकेट होता जे मी इकडे आणलंय, कारण हे माझं फेवरेट जॅकेट आहे. मला माझी कोणती गोष्टी द्यायची नव्हती, कारण मी माझी गोष्टींवर माणसांपेक्षा जास्त प्रेम करते. सगळे घेऊन ये, मी नाही देणार. हा, मी नाही देणार तो चेन. प्लीज प्लीज प्लीज, नो नेगोशिएशन ऑन दी. डोळ्यातून पाणी नका रडा. स्टोन पेपर फिवर काय? स्टोन पेपर फिवर. स्टोन पेपर फिवर. स्टोन आता स्टोन नको करू. Stop it. Last stone, paper, scissors. Bro, give it back. जीन्स 2 टॉप अँड आय जस्ट वॉन्ट द पेंडंट अँड द चेन. तुझ्यासाठी काय काय करायला लागतं मला जर तू त्या जिंकलं नाही. लक्षात ठेव. हा एक ड्रेस आहे. चष्मा कुठला ठेवायचा आहे? हाच तोच राहते येलो. आणि हे एक चप्पल आहे. बस की झालं तेवढं? नाही नाही. अरे हे 1000 रुपयाचं, चप्पल 1000ची, 2000 झालं. अजून बस एवढंच आहे. आता हे तर तू नाही घेत बोललास ना. मला हे बॅग दे फक्त. आमच्याकडे खूप वेळ नव्हता, सो ऐन मुमेंटला आम्हाला जे काही अवेलेबल होतं ते मी ट्राय करायचं ठरवलं. झालं, डन. टाइम लिमिट संपलं होतं आमचं. झालं. चल थँक्यू सर.